नेपाळमध्ये अराजकता माजली आहे। मंत्र्यांची घरं, पक्ष कार्यालय टार्गेट केली जात आहेत। पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौंडेल यांनी राजीनामा दिलेला आहे। पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपतींचं घर पेटवून देण्यात आलंय। नेपाळमधील संसद आणि काँग्रेस कार्यालयाला सुद्धा आंदोलकांनी आग लावली। तरुणांच्या हिंसक आंदोलनानं नेपाळ होरपळतंय। सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आणि सोबतच भ्रष्टाचाराविरोधात हिंस्र निदर्शनं केली जात आहेत। हिंसाचारात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झालाय, तर 250 पेक्षा अधिक जण जखमी आहेत। हिंसक आंदोलन पाहून अनेक मंत्र्यांचे एकापाठोपाठ एक राजीनामे आता समोर येत आहेत। विरोधी पक्षाचे नेते पुष्पकमल दहल यांच्या घरावर सुद्धा हल्ला झाला। नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष देवबा यांच्या घरावर सुद्धा हल्ला करण्यात आला। त्यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली। गृहमंत्री, दळणवळण मंत्री यांची घरं सुद्धा पेटवण्यात आली। सहा दृश्य आपण पाहतोय। नेपाळमध्ये अराजकता माजल्याची ही 6 दृश्य आहेत। माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आलं। नेपाळच्या अर्थमंत्र्यांना मारहाण करण्यात आली। ते आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून पळतानाची दृश्य। तर नेपाळची संसद सुद्धा पेटवण्यात आली। ही दृश्य आपण पाहतोय संसदेची आज सकाळची ही दृश्य आहेत। खरं तर संसद पेटवून देण्यात आली। संसदेमध्ये सुद्धा जाळपोळ झाली। जेन झी आंदोलक तरुणाई आक्रमक झाली। अतिशय हिंस्र अशी निदर्शनं सध्या नेपाळमध्ये सुरू आहेत। नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला। त्यानंतर ते लष्कराच्या हेलिकॉप्टरनं अज्ञात स्थळी निघून गेलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय संसदेची दृश्य आहेत। पाठीमागे जे दिसते ती संसद आहे, नेपाळची संसद, सर्वोच्च सभागृह, आणि ते जाळण्यात आलं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। सोबतच लष्कर हे रस्त्यांवर तैनात आहे। त्याचेही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। काही संदेश या संसदेच्या भिंतींवर लिहिण्यात आलाय या तरुणाकडे। द गव्हर्नमेंट जेन झी असा काहीसा आशय यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर संसद जाळल्यानंतर संसदेच्या आतमध्ये असलेल्या सामानाची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। कशा प्रकारे राख झालेली आहे संसदेच्या आतल्या सगळ्या सामानाची। संसद जाळण्यात आली। काल संसद पेटवून देण्यात आली होती। जेन झी आंदोलक आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत। सोशल मीडिया बंदचं निमित्त झालं, मात्र त्या आधीपासूनचा असलेला असंतोष, बेरोजगारी, वाढणारी महागाई हे सगळे मुद्दे या पाठीमागे होते। 2 दृश्य आपण पाहतोय। एकीकडे संसदेची दृश्य, आत्ताची संसदेची काय अवस्था आहे, आणि दृश्य संसद पेटवण्यात आली होती त्यावेळची दृश्य। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अभय पटवर्धन सर जोडले गेलेले आहेत। अभय पटवर्धन सर यांचा आंतरराष्ट्रीय विषयांवर अभ्यास आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पटवर्धन सर, पहिल्या दिवशी ज्यावेळी हे आंदोलन सुरू झालं किंवा ते आंदोलन हिंस्र झालं, तेव्हा असं सांगितलं जात होतं की सरकार हे आंदोलन हाताळण्यामध्ये अपयशी ठरलं। अर्थात सरकार अपयशी ठरलेलं आहे। गोळीबार झाला, त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले। मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे, माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले, माजी पंतप्रधानांच्या घरात घुसून माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला मारहाण झाली। आंदोलन हाताबाहेर गेले। आता आंदोलक सुद्धा चुकतायत असं वाटतंय का? असं म्हणता नाही येणार। 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे सर, की आतापर्यंतचं जे ओलीपर्यंतचं सरकार होतं ते सरकार कम्युनिस्ट धार्जिण्य सरकार होतं, चीन समर्थित सरकार होतं। जुनं सरकार चीननी पाडलं होतं आणि भारताच्या विरुद्ध त्याला काहीतरी एक देश पाहिजे होता, बफर स्टेट जे नेपाळचं होतं ते खतम करण्याकरता त्यांनी तिथे कम्युनिस्ट सरकार आणलं। त्याच्यानंतर काय झालं की 2022-23च्या नंतर पहिल्यांदा श्रीलंकेमध्ये, नंतर बांगलादेशमध्ये, त्याच्या आधी मालदीवमध्ये, या 3 ठिकाणी एकाच प्रकारचे घटना घडल्या। हे पहिल्यांदा कुठेतरी असंतोष उफाळला सरकारविरुद्ध, कुठल्या तरी छोट्या कारणावरनं किंवा मध्यम कारणावरनं। त्या कारणामुळे लोक जे होते, तरुण लोक, ते रस्त्यावर आले। सोशल मीडियाने त्याला खूप जास्त हवा दिली आणि त्याच्यानंतर त्याचं जे रूपांतर होतं ते मोठ्या उठावामध्ये झालं। फक्त यावेळेला असं झालेलं आहे की आधी बांगलादेशमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये किंवा मालदीवमध्ये शस्त्र नव्हती, जे प्रदर्शनकारी होते त्यांच्या हातात, यावेळेला त्यांच्या हातामध्ये शस्त्र आलेली आहेत। जाळपोळ हिंसा आधी पण झालेली होती, पण अशा प्रकारचं जाळून माणसं मारणं यावेळेला झालेलं नव्हतं।
हे एक टेपटप प्रोसिजरसारखं आहे किंवा रिपीटेड जसं नाटकाचं असतं त्याप्रमाणे एकाच अंकावरनं दुसरा अंक, दुसऱ्या अंकावरनं तिसरा अंक असं सुरू झालेला आहे. एकसारखाच प्रत्येक देशामध्ये याच प्रकाराने उठाव होतात आहेत. हे अरब स्प्रिंगपासून सुरू झालं होतं आणि त्याचं हे मोठं रूपांतर आहे. याच्या मागे 3 राष्ट्र असतात जनरली, जे डीप स्टेट आपण ज्यांना म्हणतो. एक अमेरिका, एक चीन आणि एक रशिया. तर चीन आणि रशियाचं आपल्याला करणार नाही, कारण चीनचंच समर्थित सरकार होतं, त्यामुळे ते पाडणार नाही. तर राहते अमेरिका फक्त. तर अमेरिकेचा आपल्याला धोका आहे, कारण पाकिस्तानमध्ये त्या लोकांनी युद्ध हरलेल्या जनरलला फील्ड मार्शल बनवलं. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये सुद्धा लष्कराच्या हाती सत्ता आहे. मालदीवमध्ये सुद्धा जवळपास तेच आहे. आणि आता इथे सुद्धा ज्या बातम्या येतात आहेत त्याच्यामध्ये जे राय आहेत, जनरल राय आपले भारत दार्जिने होते, कारण भारताने त्यांना ऑनररी जनरलचा हुद्दा दिलेला आहे आपल्या इथल्या गुरखा रेजिमेंटचा. पण तरीसुद्धा तिथे आता आर्मी टेकओव्हर करेल का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आजची बातमी अशी आहे की रस्त्यावर पोलीस आणि आर्मी आलेली आहे, कर्फ्यू लागलेले आहेत सगळीकडे. कालपर्यंत जे उद्रेक होता तो आता हळूहळू कमी होताना दिसतोय. जे त्यांनी जाळपोळ केली ती जाळपोळ तशीच चालू आहे, कारण त्याला विझवायला कोणी नाही आहे. त्यामुळे हा एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे भारताला चारी बाजूनी घेरण्याकरता. आणि जर आपण हा विचार केला की अमेरिकेची आर्मी सध्या बांगलादेशमध्ये आहे म्यानमारच्या लोकांशी लढण्याकरता असं म्हणून ते सांगतात, पण सध्या एक SF त्यांच्या स्पेशल सर्व्हिस ब्युरोचा जो एक सदस्य आहे तो एका ढाक्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याचं शव सापडलं. तर हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे असं मला वाटतं. ट्रम्प जे आपल्यावर चिडलेले आहेत त्याचा ते बदला घेतात आहेत. ते 3 कारणांनी चिडले आहेत. पहिला म्हणजे जे ऑफ सिंदूर झालं होतं त्यावेळेला त्यांनी मध्यस्थी केली, हा दावा भारताने सपशेल फेटाळला. दुसरं म्हणजे ऑफ सिंदूरच्या दरम्यान इस्लामाबादच्या जवळ नूरखान बेसमध्ये त्यांच्या अण्वस्त्रांचा पूर्ण साठा बहुतेक उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांची विमानं सारखी येतात आहेत. कुठल्या गाईसमध्ये पहिल्या वेळेला आली होती ती ॲटॉमिक रेडिएशन करता आली होती. परवाचं जे विमान आलं होतं ते पीडितांना म्हणजे बाळपीडितांना मदत करण्याकरता आलं होतं. अशी किती विमानं येतील, किती लोक तिथे येतील. आणि तिसरं म्हणजे जे ट्रम्पला नोबेल पारितोषिक पाहिजे होतं पाकिस्तानने त्यांना रिकमेंड केलं, आपण केलं नाही. त्यामुळे हा एक ट्रम्पचा आपल्याविरुद्ध उद्रेक आहे. आजच आपण ऐकलं की एका बाजूने ते मोदीला आपला सच्चा दोस्त मानतात. ते म्हणतात आहेत की आपली जी कराराची जी भूमिका आहे ती पुढे जाऊ शकते. आणि दुसरीकडे आज त्यांनी युरोपियन युनियनच्या सदस्यांना सांगितलं की भारतावर 100% टॅरिफ लावा. तर हे एक प्रकरण फार गंभीर आहे आणि आपण गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आपण करू काहीच नाही शकत, कारण हा त्या नेपाळचा अंतरुणी मामला आहे. पण जे काही आहे आपल्याला ती बॉर्डर एक तर सिक्युअर करावी लागेल आणि बांगलादेशची बॉर्डर सिक्युअर करावी लागेल. कारण चीन आणि बांगलादेश यांचा जो एक करार होता किंवा काही दिवसापूर्वी आलं होतं की सिलिगुरी कॉरिडॉरवर त्यांची नजर आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. बरं सर, आता आणखी एक प्रश्न म्हणजे भारताने काय केलं पाहिजे याविषयी तुमच्याशी सविस्तर बोलायचंच आहे. मात्र आणखी एक प्रश्न की आता व्हॉट नेक्स्ट इन नेपाळ. नेपाळमध्ये आता पुढं काय होऊ शकतं, काय शक्यता तुम्ही दाखवाल, काय सांगा? नेपाळमध्ये ऑलरेडी अशी अफवा पसरलेली आहे की अमेरिकेला हवा असलेला शहा नावाचा नवीन पंतप्रधान होणार आहे असं म्हणतात आहेत. आता हा शहा एक मेयर होता. एका मेयरला एकाएकी पंतप्रधान बनवणं, जसं मोहम्मद युनूस हा एक अर्थतज्ञ होता पण अमेरिकेमध्ये राहिलेला, त्याला एकाएकी बांगलादेशचा सल्लागार बनवलं. तसं ज्याला एकाएकी वर आलेला हा माणूस आहे, म्हणजे आमच्यासारखे जे आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहेत त्यांनासुद्धा या माणसाबद्दल माहिती नव्हती की एक्झॅक्टली काय आहे त्याची पॉलिटिकल करिअर कसं काय आहे, काय कुठे त्याचं जास्त करून रुझान आहे वगैरे. तर अशा माणसाला त्यांनी वर आणलं. तर हा आता एक केअरटेकर गव्हर्नमेंट फॉर्म करेल आणि आर्मी जी आहे ती मागणं त्याला कंट्रोल करेल असा माझा अंदाज आहे.
सर, आता पुन्हा त्या विषयावर येऊया ज्याविषयी तुम्ही अगदी थोडक्यात आता बोललात की भारतानं आता नेमकं काय केलं पाहिजे, भारताची भूमिका काय असली पाहिजे, त्याविषयी थोडं आता सविस्तर बोलूया. भारतानं याकडे कशा प्रकारे पाहिलं पाहिजे, कारण शेजारचं राष्ट्र आहे. भारतात येण्यासाठी नेपाळी नागरिकांना विजा सुद्धा लागत नाही. या पार्श्वभूमीवर भारतानं काय खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे? जी आपली सदर्न बॉर्डर आहे, म्हणजे बिहारची बॉर्डर आहे, नेपाळ आणि बिहारच्या मध्ये, आणि उत्तराखंड आणि नेपाळच्या मध्ये बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवर जे माणसं आतमध्ये येतात त्यांचं कसून चेकिंग व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. कारण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आर्मी जी आहे ती अँटी इंडिया नाही आहे. कारण जे त्यांचे आर्मी चीफ आहे ते आपल्या इथे शिकलेले आहेत, आपल्या इथनंच ते पासआउट झालेले आहे, आपल्या इथे ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये होते, आणि जनरली ते अँटी इंडिया असू नये असा माझा अंदाज आहे. पण दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे आपल्या इथे गुरखा रेजिमेंट जी आहे त्याच्यामध्ये 2-3 बटालियन प्युअर नेपाळी गुरख्यांच्या आहेत आपल्या इथे. त्यांचा उद्रेक काय होईल त्यांच्यावर नजर ठेवणं, म्हणजे हे आता आर्मी करतच असेल थोड्याफार याच्यामध्ये. पण आपले जे तिथे सोर्सेस आहेत, जे ISIचं जे मोठं नेटवर्क आहे नेपाळमध्ये, त्या नेटवर्कला त्याच्यावर नजर ठेवायकरता आपल्याला काही ना काही उपाय करावे लागतील. गव्हर्नमेंट ते नक्कीच करत असेल, कारण आत्तापर्यंत गव्हर्नमेंटकडनं याच्यावर कुठल्याही प्रकारचे अधिकृत प्रतिक्रिया ॲडव्हर्स टाईपची आलेली नाही आहे. बरं सर, आता एक प्रश्न असा पडतो की हे सगळे जेनझी आहेत, म्हणजे तरुण, अगदी विद्यार्थी दशेत वगैरे असलेले हे सगळे तरुण आहेत. केवळ तरुण हे करू शकतात का? तुम्ही थेट अमेरिकेकडे बोट दाखवलं, मात्र अमेरिके व्यतिरिक्त नेपाळमध्ये काही अंतर्गत संघटना ज्या आहेत त्या याच्या पाठीशी असू शकतात असं वाटतं? हो, नक्कीच असू शकतात. असं आहे सर की हा जो तरुणांचा उद्रेक आहे सगळीकडेच चालू आहे. मी जसं मगाशी सांगितलं की अरब स्प्रिंगपासून हा चालू झाला होता. त्याच्यानंतर प्रत्येक देशामध्ये तरुणांचे उठाव होतात आहेत, कारण प्रत्येक देशामध्ये बेरोजगारी आहे, प्रत्येक देशामध्ये आर्थिक मंदी आहे. त्याच्यामुळे हा असंतोष प्रत्येक देशात आहे, भारतातसुद्धा आहे हा असंतोष. पण दोन गोष्टी आपल्याला लक्ष केलं पाहिजे त्याच्याकडे. एक म्हणजे परवाच्या दिवशी एका काँग्रेस नेत्याने म्हटलं होतं की आपण सावध राहायला पाहिजे की नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखं भारतामध्ये होऊ नये. आपल्या इथे थोडंफार त्या प्रमाणामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या दृष्टीने चालल्याचं लक्षात येतं. अजूनपर्यंत तितक्या पुढे गेलेल्या नाही आहेत, पण त्याची चाहूल लागते आहे. त्याच्यामुळे जे कायदे येतात आहेत किंवा जे आपण सुधारणा करतो आहे, त्या सुधारणांनी कोण लोक जास्त दुःखी होतात किंवा कोण लोक जास्त असंतुष्ट होतात आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. आपल्याकडे 3 लोक आतमध्ये आहेत. एक तर नक्सली आहेत, दुसरे इंटरनल जे मुस्लिम ऑर्गनायझेशन्स आहेत त्या आहेत, आणि सध्या भारतामध्ये इलेक्शनच्या दौरान जातीपातीचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये वर येतो आहे. त्याच्यामुळे दंगे होऊ शकतात, तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक आहे. बरं सर, हे सगळं ज्यावेळी सुरू झालं तेव्हापासून आणखी एक चर्चा जी होते, म्हणजे स्पष्टपणे काही त्याविषयी बोललं जात नाही, मात्र चर्चा होते पुन्हा एकदा नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र व्हावं यासाठीचे हे प्रयत्न आहेत असं सुद्धा बोललं जात आहे. त्या अनुषंगानं तुम्ही काय सांगाल, काय विश्लेषण त्याविषयीचं करू शकता आपण? असं जर असेल तर चांगलंच आहे, कारण हिंदू राष्ट्र जर आपल्या आणि चीनमध्ये ओव्हर स्टेट असलं तर सगळ्यात चांगलं आहे. आपण ट्रम्पचे आभार मानायला पाहिजे, पण जनरली ते होणार नाही असं मला वाटतं आहे. एका दृष्टीने त्यांना राजेशाही राजवट पाहिजे आहे असं म्हणतात आहेत लोक, पण विक्रमचा देहांत होऊन अनेक वर्ष झालेली आहेत, जवळपास 15-20 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे राजघराण्यांबद्दल तिथे लोकांना हे 2 जनरेशन होऊन गेला ज्यांना आता राजघराण्याबद्दल जास्त अटॅचमेंट नाही आहे. त्यामुळे हे जे म्हणतात आहेत हा एक आभासी मुद्दा असेल असं माझं मत आहे. बरं, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही पुढारी न्यूजला हा सगळा वेळ दिलात आणि नेपाळमध्ये नेमकं काय सुरू आहे, कशामुळे सुरू आहे, या सगळ्या संदर्भात तुमचं मत, तुमचं विश्लेषण मांडलं त्यासाठी धन्यवाद सर.